धाराशिव जिल्ह्याच्या दिशेने गेलेल्या वाघाचा मोर्चा आता पुन्हा सोलापूर जिल्ह्याकडे वळालेला आहे। हा वाघ आता वैराग भागाकडे फिरत असून मुंगशीत आणि सासुरे परिसरात 2 गायींच्या वासरावर हल्ला देखील केला आहे। गेल्या महिनाभरापासून टिपेश्वर अभयारण्यातून निघालेल्या वाघाचा मोर्चा उत्तर बार्शी भागाकडून आता वैरागकडे वळला आहे। वाघ आणि बिबट्याने उत्तर बार्शीमध्ये वेळोवेळी हल्ले करून दहशत माजवलेली असताना आता पट्टेरी वाघाने वैराग भागातील गावांकडे मोर्चा वळवल्याचं पाहावयास मिळत आहे। त्यामुळे हा वाघ हळूहळू सोलापूरच्या दिशेने सरकत आहे की काय असेच आता वाटू लागले आहे। मंगळवारी पहाटे मोंगशी आर गावातील रामेश्वर कुरुंद यांच्या 2 गायींच्या वासरावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे। काही दिवसांपूर्वीच चारे येथे गाभण गायीवर या वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना देखील घडली होती। त्यानंतर पुन्हा मंगळवारी पहाटे रामेश्वर कुरुंद यांच्या गायीच्या वासरावर हा वाघ हल्ला केला आहे। त्यामुळे वैराग परिसरात तसेच आसपासच्या गावात आता भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत अधिक माहिती देताना वन परिक्षेत्र अधिकारी काय म्हणाले आहेत पहा। DB शिदोडकर, वनपरिमंडळ अधिकारी वैराग। आज या ठिकाणी वन विभागाची टीम आमच्या भेट दिली। या ठिकाणी श्री जाधव व आवारे यांचे वासरं खाल्लेले आहेत। आवारे यांचे जे पशु आहे ते गायब आहे आणि जाधव यांचे गाय ठार केल्याचे दिसत आहे। हा प्राणी पगमार करून आम्ही पाहिला असता तो वाघ असल्याचं दिसून आलं। तर माझी नागरिकांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी सावधानता बाळगावी, सतर्कता बाळगावी। शक्यतो शेतातली कामं न टाळता येण्यासारखी असतील तर मिळून जावं ग्रुपनं, 4 जणांच्या 5 जणांच्या ग्रुपनं जावं, आवाज करा, मोबाईलवर गाणी वाजवा, आग पेटवा, फटाके वाजवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना